चला सलामीची जोडी पाठवायची आहे टीम हायवे दिवे. सलामीची जोडी खेळपट्टीवरती येते. चला टीम हायवे दिवे 12th मॅन पाठवायचा. सलामीची जोडी खेळपट्टीवरती सज्ज झाली. टीम वडुनवगर विपक्ष टीम हायवे दिवे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. करण आणि त्याच्या समवेत पिंटू आपल्याला पाहायला मिळतील. करण पाटील आणि पिंटू पाटील ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. मॅचला अगदी थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे. गोलंदाज राजा आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅचला सुरुवात करायची आहे. राजा आल्यात गोलंदाजी ट्रॅकवरती. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. एक डीप मिड विकेटला, एक डीप लॉंग ऑनला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. गोलंदाज राजा पहिला शेंडू घेऊन सज्ज झाला. राजा टू करण. पहिला बॉल करणसाठी. मॅचची अगदी कडा लागली आहे. बॉल गॅदर केला जाईल. 1 धाव दरम्यान कंप्लीट. टीम वडुनवगर संघ तुम्हाला 2 धावांची पेनल्टी आहे, कारण स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग कंपल्सरी. सो त्या अनुषंगानं तुम्हाला 2 धावांची पेनल्टी आहे. ती आम्ही 1 षटक झाल्यानंतर ऍड करू टीम हायवे दिवे संघाच्या खात्यामध्ये. बॅकफुटला गेला. फटका चांगला. बॉल गॅप मधनं भेदत चाललाय. सीमारेषा पार. चौकार. चांगला फटका होता. बॅकफुट वरती जाऊन खेळून काढलं. यावेळेस यू मिस बट आय विल डेफिनेटली. फलंदाज झाला बाद. त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाजाच्या दांड्या गुल.
मिस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळतीये. चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. अंपायर सांगतात वाईट आहे. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका क्षणाला वाटलं की चांगला चेंडू आहे, परंतु अंपायर सांगतात की वाईट आहे. थोडासा क्रॉस. आमचं VIP डाईस समालोचन कक्ष थोडंसं क्रॉस आहे, त्यामुळेच बेस्ट जज अंपायर भरपूर चांगलं डिसिजन त्यांचं पाहायला मिळालं. यावेळेस बघा आणखीन एक खराब बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंपायरकडनं. आउटसाइड द ऑफ स्टंप खेळवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु मला देखील हा प्रश्न आहे की एक खेळाडू डीप मिड विकेटला, एक वाईडिश लॉंग ऑफला आहे, तो काउ कॉर्नरला आहे जवळजवळ, तर तुम्ही आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी काय करताय हा प्रश्न. गोलंदाज सज्ज. यावेळेस बघा लॉफ्टेड हिट. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला खेळाडू नाही आहेत, परंतु मिड ऑफचे खेळाडू जोपर्यंत येऊन फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. मी उल्लेख केला होता जे लॉंग ऑफचे खेळाडू आहेत ते जवळजवळ काउ कॉर्नरच्या रिझनला आहेत. 2 धाबा धावफलकावरती. 2 धाब्याने धावफलक 9 या अंकावरती. 9 रन्स ऑन अ बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल. यावेळेस खोदून काढलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. चांगला चेंडू होता आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस अगदी एक चौकार आला जरूर, परंतु तरी सुद्धा 9 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात मी म्हणेन वडूणवकर संघाची आहे, कारण एक विकेट मिळवल्या, 9 धावा फक्त खर्च केल्या, परंतु बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. करण पाटील आणि पिंटू पाटील ही जोडी सध्या तरी खेळपट्टीवरती. 4 षटकांचा सामना. गोलंदाज धीरज धुमाळे पाहायला मिळतील. धीरज धुमाळे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतील. चला थोडंसं फास्ट खेळायचं. टायमिंग देखील सेट केला. 2:20 पहिला चेंडू टाकला होता. 2:25 झालेत. धीरज चांगला गोलंदाज. गोलंदाज झाला सज्ज. धीरज धुमाळे. करण आहे स्ट्रायकिंग एंडला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं ठोकायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. या स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगला चेंडू. चांगला चेंडू. धीरज धुमाळेच्या विरोधामध्ये असे स्ट्रोक तुम्ही खेळू शकत नाही. या सरळ बॅटनं अगदी लॉफ्टेड फटके खेळले तर धावा येऊ शकतात, बिकॉज पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय आणि कुठे ना कुठे त्याचा बेनिफिट आता फिल्डरांना असेल. गोलंदाज सज्ज. धीरज धुमाळे पुढचा बॉल घेऊन. डीप मिड विकेटला खेळाडू. डीप स्क्वेअर लेगला, काउ कॉर्नरला एक डीप लॉंग ऑन आहेत आणि एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे. यावेळेस बघा गती प्रचंड. फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग. जबरदस्त चेंडू. धीरज धुमाळे भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला चेंडू. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल पाहायला मिळते धीरज धुमाळेच्या माध्यमातून.
गोलंदाज सज्ज, बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, आणखीन एक निर्धाव चेंडू. अखेर गोलंदाजाला करायचं काय हा देखील एक प्रश्न. भरपूर चांगली गोलंदाजी. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, पेनल्टीच्या 2 धावा म्हणजे धावफलक 11 वरती. 11 रन्स ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस बघा जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळतीये. अगदी लाईन आणि लेंथ प्रॉपर सापडली आहे. टप्पा देखील भरपूर चांगला आणि गती देखील प्रचंड या गोलंदाजाकडे. उल्लेख केला होता धीरज धुमाळेचा की चांगला गोलंदाज आहे. सध्या तरी 4 बॅक टू बॅक डॉट बॉल. मेडन ओव्हर हाता येईल का धीरज धुमाळे हा प्रश्न आता उभा राहिला. लिमिटेड ओव्हर त्याच्यामध्ये मेडन ओव्हर म्हणजे बेनिफिट पूर्णपणे गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी असतो. सध्या तरी त्याच मार्गावरती बॅकफुटला गेलाय, फोर्स केलाय, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत, येतील फील्ड करतील परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. चौकार. चार डॉट बॉलानंतर आता मात्र सुटकेचा श्वास बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. 4 धावा धावफलकावरती. धावफलक 15 वरती. 15 ऑन बोर्ड. शफल झालाय. पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारे खेळायचं होतं त्या प्रकारे शेवटच्या चेंडूवरती फटका खेळून काढला. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सुद्धा पाहत बसला असता बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती. पहिलं षटक राजा पाटीलनं हाताळलं. 9 धावा खर्च केला, 1 विकेट काढली. दुसरं षटक धीरज धुमाळे. 4 चेंडू डॉट आले परंतु पुढच्या 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकल्यात. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. न्यू गोलंदाज गिरीश पाटील आल्यात. गिरीशसाठी सुवर्ण संधी आहे. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर एस जी एंटरप्राइजेसचे ऋतिक पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाज सज्ज गिरीश पाटील. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. काय गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळतीये. 2 चौकार जरूर मागच्या 2 चेंडूवरती आले परंतु गोलंदाजांचा बोलबाला राहिला. धावफलक 20 वरती. उल्लेख हा देखील करेन 30 धावा देखील डिफेंड झाल्यात. आजच्या दिवसामध्ये 35 धावा देखील डिफेंड झालेल्या आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे 30चा आकडा जो अशुभ आहे सध्या तरी तो क्रॉस करायचा आहे. खोलवा टप्पाचा बॉल खोदून काढलाय. काव कॉर्नर रिझनला खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण धोकादायक एंडला मात्र थ्रो थोडासा खराब पाहायला मिळतोय आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं धावफलक 22 धावा. 22 बनलात. अजून किती बनतील. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गिरीश पाटील सज्ज झाला. पुढचा बॉल. यावेळेस बघा इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल. बॅट्समन फेल. लागतोय धक्का संघाला. बॅट्समन करण बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर साहिल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील क्रमांक 4 वरती. गिरीश पाटील विकेट आली आहे त्याच्या खात्यामध्ये.
त्याने देखील ओपन केलाय अकाउंट विकेटनं. 3 धावा खर्च केल्या, 3 चेंडू टाकून झाल्यात. भरपूर चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळतीये. धावफलक स्थिर आहे 22. उल्लेख केला टीम एकविरा हायवे दिवे संघासाठी 30+ टोटल. खरं तर या मैदानावरती चांगला असू शकतो, परंतु कुठे ना कुठे यंग संघ आहे एकविरा हायवे दिवे सध्या तरी. सो त्या अनुषंगाने 40+ जर गेले ना तर एक चांगला टोटल निश्चित असू शकतो. एकविरा हायवे दिवे विपक्ष जे सोनूआई वडुनवगर अशी मॅच सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतीये. खासदार बाळमामा चषक 2024. यावेळेस बघा अगदी घुमून फिरून मारण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. गिरीश पाटील चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, भरपूर चांगली गोलंदाजी टीम वडुनवगर संघाकडनं आतापर्यंत. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज गिरीश पाटील. हा फटका देखील मोठा खेळायचा होता. लाईन चेक केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. एका धावेनं धाव फलक 23. 23 धावा धाव फलकावरती. गिरीश पाटील सध्या तरी भरपूर चांगली गोलंदाजी तर करतात, परंतु या चेंडूवरती थोडासा भरकटला. लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली. गोलंदाज यावेळेस फटका भरपूर चांगला आहे. एकदा अतिशय वेगाने कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न होईल का? धोकादायक एंडला बॅटर्स येईल होते, परंतु एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. एका धावेनं धाव फलक 24. 24 धावा. पहिल्या दिवसामध्ये टीम मुठवा आणि जयदुर्गा सुरई बी संघ आपल्याला टॉप 8 मध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर गावदेवी वडगर आणि त्यानंतर कालच्या दिवसामध्ये जयदुर्गा सुरई ए संघ आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल, कारण आज मेगा फिनाले डे. जो जिंकत जाईल तो या चषकाचा भागीदार असेल. यावेळेस काय घडला? पायांना स्पर्श झाला अंपायर सांगतात. येस, पॅन्टला स्पर्श झालेला आहे. तिसऱ्या बंजांची मागणी केली जाते. पॅन्टला स्पर्श झालाय की नाही या गोष्टीसाठी. येस, डॉट बॉल असेल. सो 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 24. 24 धावा. 24 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम षटक बाकी आहे. उल्लेख केला होता 2 किंवा 3 मोठे फटके या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. कोणता गोलंदाज येईल की स्वतः कॅप्टन घनश्याम येईल, हा देखील एक प्रश्न आहे. मला वाटतं घनश्यामच आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. कॅप्टन आहेत, कॅप्टन्स नॉक. चोवीस आहेत, किती प्लस होतील किती मायनस केले जातील हा देखील एक प्रश्न आहे. घनश्याम आल्यात, घनश्याम पाटील. जय सोनूआई वडुनवगर विपक्ष एकवीर हायवे दिवे अशी मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते.
स्ट्रायकिंग एंडला साहिल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल, घनश्यामचा पहिला बॉल, मिसटायमिंग फटका, चेंडू हवेत आहे आणि झेल झाली आहे ड्रॉप. एका क्षणाला वाटलं अगदी उलटा जाऊन झेल पकडणं सोपं काम नाही आहे, परंतु प्रयत्न भरपूर चांगले खेळाडूचे पाहायला मिळाले. हरकत नाही आहे, झेल ड्रॉप झाली. 2 धाबा देखील कंप्लीट. 2 धाब्यांना धाव फलक. 26 धाबा, 26 ऑन बोर्ड. 26 धाबा धाव फलकावरती. गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील फटका भरपूर चांगला आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धाबा. तिसरीचा प्रयत्न देखील करतात बॅट्समन पिंटू, परंतु 2च धावा. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. या 2 धाव्यांना धाव फलक. पुढे सरकेल. 28-28 खासदार बाळामामा चषक 2024. आपण पाहतोय चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली आयोजित गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा. यावेळेस देखील फटका भरपूर चांगला. चेंडू जातोय लॉंग ऑफला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न धोकादायक एंडला बॅटर आहे. काय घडलंय आणि विकेट सपातन धावचीच्या रूपाने विकेट गेली आहे. बॅट्समन साहिल म्हात्रे बॅक टू द डगआउट. साहिल म्हात्रेची देखील विकेट गेली. या धावफलकावरती धावा आतापर्यंत झाल्यात त्या म्हणजे 29 धावा. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला विनंती असेल घनश्याम आपण सेटअप लवकर लावायचा. वारंवार क्षेत्ररक्षणात परिवर्तन केलं जात आहे. विनंती असेल घनश्याम. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती. बघा अगदी मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगला चेंडू. न्यू बॅटर भूमित म्हात्रे आल्यात. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस होता. दिशा दिली. फटका चांगला. चेंडू जातोय मिड विकेटला. दुसरीचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. तिसरे पंच कंट्रोल रूम मध्येच तैनात आहेत. काय घडलंय, काय बिघडलंय. आणि येस डिसिजन इज आउट. OUT. धोक्याची घंटा वाज. न्यू बॅटर लगेचच इन झालेले आहेत. त्यांना देखील माहिती आहे विकेट गेली. न्यू बॅटर बाळा पाटील आपल्याला पाहायला मिळतील. मोठा प्रहार करायचा होता. फटका फसला. यष्टीरक्षक चेंडू खाली. कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. आणि आणखीन एका विकेट सपातन. अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 30 धावा. 30 रन ऑन कार्ड. 31 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मी उल्लेख केला होता पहिलीच मॅच 35 धावा डिफेंड झाल्या होत्या. कालच्या दिवसामध्ये 30 धावा डिफेंड झाल्या होत्या. बघा आजचा दिवस या 30 धावा डिफेंड होतील की नाही. 31 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम जय सोनवाई वडनवघर संघाला.
जशी मॅच सुरू होईल तसा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करणार आहोत. माझे साथी समालोचक सुभाष धुमाळ सर आपल्याशी जोडले जातील. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचा 14वा स्पोर्ट्स मानकुल आयोजित खास चषक खासदार बाल्यामामा चषक 2024 हार्दिक स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये सामना आपण पाहतोय. सामना क्रमांक 5 एकविरा हवेदेवी विपक्ष जय सोनाई वडनगर या दोन संघामध्ये. पहिल्या डावामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना हवेदेवी संघ खरं तर एक नवोदित संघ आहे. युवा खेळाडूंचा भरपूर भरणा या संघामध्ये आपण पाहतोय आणि संघाने धावा जिंकले तर 31 धावांचं आव्हान इथे मध्ये जय सोनाई वडनगर संघासमोर उभं केलेलं आहे. आज डे नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. सलमीजोडी मैदानामध्ये पाठवायचे विना विलंब लगेच वडनगर या संघाने. अजित भोईर यांचे दोन्ही सुपुत्र मैदानामध्ये एन्जॉय करताना आपण पाहतोय. आणि दोघांना विनंती असेल की आपण या गाबोली गाबोली. तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. सलामीच्या जोडीची प्रतीक्षा मैदानामध्ये केली जाते. आपण पाहतोय आमचे दोन्ही ऑफिशियल पंच देखील मैदानामध्ये पूर्णपणे सज्ज झालेले आहेत. घनश्याम आणि दिनेश ही सलामी जोडी मैदानामध्ये या पाहायला मिळते. मंद पावलाने खेळपट्टीकडे रवाना होताना. मित्रांनो आज 22 डिसेंबर आहे आणि या भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला तर वर्षामध्ये सर्वात लहान दिवस म्हणजे सूर्य आज लवकरच अस्ताला जाईल आणि हेच कदाचित मालकुल वैशांना अगोदरच ठाऊक होतं कारण त्यांचे खगोलशास्त्रज्ञ आपण पाहतो या हर्षल माले यांनी नक्कीच आयोजन कमिटीला कळवलं की आजचा दिवस छोटा आहे, आपण डे नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा शेवटच्या दिवशी ठेवूया. आणि आयोजन कमिटीने देखील त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि या त्यांच्या म्हणण्यानुसार ही स्पर्धा आज डे नाईट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण आज वर्षामध्ये सर्वात लहान दिवस आपण पाहतो 22 डिसेंबर. जर भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर 21 जून हा वर्षामध्ये सर्वात मोठा दिवस असतो आणि 22 डिसेंबर आजचा दिवस हा वर्षामधील सर्वात लहान दिवस असतो. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पंच फळद पाटील सर आणि या पंच देश भांबरे सर. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये निकलेश बजागे सर. एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो या धनाजी पाटील मास आणि कमिंग सून त्यांचा देखील एक मेगा इव्हेंट लवकरच आपल्याला पाहायला मिळेल ज्यामध्ये नक्कीच आकर्षक पारदर्शक अगदी टेनिस क्रिकेटमध्ये
आपण पाहिले नसतील अशी पारितोषिक त्यांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र फाईन खेळलेल्या चेंडूला लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. पहिल्याच चेंडूवर हा पहिला चौकार. चौकाराने स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन केलं फलंदाज घनश्याम पाटील याने. इथे मात्र ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू टोललेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. आव्हान आपण पाहतो 31 धावांचं आहे. खरं तर आपण पाहतो जय सोनगी वडूनगर संघ हा एक अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ आणि या संघासमोर हे लक्ष थोडंसं माफक पाहायला मिळते. मात्र हे लक्ष जर एकवेळ हवेदेव संघाच्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षणाला कठीण करायचं असेल तर चांगली कामगिरी इथे करावी लागेल. घनश्याम पाटील आणि दिनेश पाटील ही सर्वांची जोडी मैदानामध्ये. करण पाटील पहिलं षटक हाताळतोय. राटा मूर्ध स्टंप. इथे मात्र इनफिल्डच्या वरून सुरेख फटका. चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा गोरीजन मधून सीमा पार. झन्नाटेदार चौकार. दिनेश पाटील दिनेश पाटील यांनी आपल्या संघासाठी 2 चेंडूचा सामना करताना 4 धावांचं योगदान दिलेलं आहे. न्यू बॅटर धीरज धुमाले आता मध्ये वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. 9 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. इथे मात्र जागेवरून खडे खड्या फटका केलेला आहे. चेंडू निघून जातोय या स्केवलेक रिझनच्या वरून सीमा पार. कॅल्क्युलेट अगदी तोलून मापून मारलेला षटकार. दिलेला आहे कव्हर रिझनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज धीरज पूर्ण करतोय. सिंगलने धीरज पोहोचतो आपल्या वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. वडवणूक संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या 16 धावा. इथून मात्र 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे सोपं समीकरण आहे खरं तर आपण पाहिजे जय सोनाई वडवणूकर संघासमोर. माजी सरपंच अरविंद परशुराम माली साहेबांच्या दरम्यान आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि खासदार चषक 2024 मध्ये या साहेबांचं खास स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला मालिकावीर स्वर्गीय परशुराम गुलाब माले यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केलेले अरविंद परशुराम माली साहेब आमच्या मालिकावीर मॅन ऑफ द सीरीज स्पॉन्सर आहेत. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे खास चषक खासदार चषक 2024 मध्ये. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे, टर्न केलेले आपण बघतो मिडविकेट क्षेत्रामध्ये सिंगलसाठी. इक्वेशन सोपं झालेलं आणि या आपण पाहतो या जोखीम पत्करली जात नाही कारण आपण बघतोय सिंगलला डबलवर जरी भर दिला तरी नक्कीच वडवणूक संघ हा सामना जिंकू शकेल हे या ठाऊक आहे.
या जोडीला कमजोर चेंडूचा समाचार आणि या चांगल्या चेंडूचा सन्मान इथून मात्र केला जातोय. इथे समोर खेळल्या चेंडूला लॉफ्टेड फाटका आपण पाहतोय या डीप मिडॉन रिझन मध्ये लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडू फील करून फेकी करतोय. तोपर्यंत एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलवर भर दिला जातोय. सिंगलने धावपळ घालता ठेवलेला आहे. स्वीप केलेल्या चेंडूला स्केअर ऑफ द विकेट मात्र गॅप शोधू शकलेला नाही. तसे बेसफील्ड पाहायला मिळते आणि परिणाम स्वरूपात जिथे एक धाव तिथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या या 2ने 20 वर पोहोचतो आणि इथून 11 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी जय सोनवणे वडवणकर या संघाला. मॅन इन येलो आपण पाहतोय सध्या आणि मॅन इन व्हाईट आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जाऊन स्केअर ऑफ द विकेट केलेल्या स्कोअरिंग रिझन मध्ये 4 धावांसाठी. चौकारीन संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 24 वर पोहोचते. इथे मात्र कव्हर ड्राईव्हचा सुरेख फटका पाहायला मिळतोय या कव्हर रिझनमध्ये सिंगलसाठी. 25 धावा इथून ना फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे पाठ जड वडवणकर संघाचा या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. दिशेमध्ये फरकटोय गोलंदाज डाऊन दी लेग स्टंप. पंचांच्या समांतर धाव मिळते वाईट चुरमाने आव्हानतर आणि आव्हानतर धरून संघाची धावसंख्या 26 धावा 26. लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण बघतोय अनिकेत पाटील दुसरं षटक हाताळतोय. ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. इथे देखील थोडीशी मिसफील पाहायला मिळाली होती मात्र एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतात आणि या सिंगलने या षटकाची देखील समाप्ती 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटका समाप्तीनंतर जय सोनवणे वडवणकर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 27 आणि इथून 4 धावांची आवश्यकता आहे. जयनमन सरवली बी संघ नाही आपण सर्वप्रथम आपले ऑफिशियल नोंद करायचे आहे आणि त्यानंतर टॉससाठी देखील सज्ज राहायचं आहे. जयनमन सरवली या बी संघ नाही आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा दिशांन चेंडू पंचानं बिजी ठेवलेले आहेत. आपण बघतोय पंच दिनेश भांबळे सर दुपारी कसरत करताना पाहायला मिळत आहेत. वाईड यॉर्कर. क्रिजच्या डेपचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता हे ओळखलं होतं गोलंदाजाने आणि त्याच अनुषंगाने हे चेंडू देखील हाताळला होता. केवळ 3 धावांची आवश्यकता. एनमीन 3 धावेने दूर आपण बघतोय जे सोनवणे वडवणकर संघ विजयापासून. विजयी फटका पाहायला मिळेल का की आणखीन प्रतीक्षा करावी लागेल. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल कारण इथून आपण पाहतोय 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी या जय सोनवणे वडवणकर संघाला. लॉर्ड फोल्डर चेंडू लॉफ केलेल्या चेंडूला आणि हा विजयी फटका विजय संपादन केलेला आहे जय सोनवणे वडवणकर संघाने. अभिनंदन घनश्याम पाटील संघनायक. अभिनंदन जय सोनवणे वडवणकर. हार्ड लक एक बार हवे दिवे.
दयानंद माली साहेब आणि त्याच्याच अरविंद माली साहेबांना विनंती असेल, अरविंद माली साहेब ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक